यास म्हटतं की एकचता वाटते छत्रपती शिवाजी. हा किल्ला खूप छोटा आहे पण खूप महत्त्वाचा. जाणून घेऊया की दुर्गडी किल्ला महाराष्ट्रामध्ये ठाणे जिल्ह्यात कल्याण येथे स्थित असलेला हा किल्ला छोटा पण महत्त्वाचा. कल्याण बंदर हा सातवाहन राजवटीत खूप प्रसिद्ध होता. मध्य पूर्व देश आणि रोमचा केंद्रबिंदू. इथे जे माल यायचं ते जुन्नर आणि पैठणला पाठवण्यात यायचं नाणेघाटात. आता या किल्ल्याचा संपूर्ण इतिहास जाणून घेऊया. मग या किल्ल्याचं बांधकाम शहाजहाच्या वेळेस चालू आणि औरंगजेबच्या टायमाला ते सम्राटांनी हा किल्ला आदिलशाहकडून 1954 मध्ये जिंकला, जेव्हा महाराजांनी कल्याण आणि भिवंडीला कॅप्चर केले. महाराजांनी हा किल्ला किनारपट्टी जवळ या किल्ल्याचा वापर जहाज बनवण्यासाठी करायचा. खूप वर्षानंतर 1682 साली हा किल्ला मुघलांनी परत जिंकला. तो परत छत्रपती संभाजींनी पुन्हा जिंकला. त्यानंतर पुन्हा मुघलांनी घेतले. त्यानंतर पेशवा आले. तो किल्ला पोर्चुगीजने पेशवांकडून हडपला आणि परत शंकरजी फडके पेशवा कमांडरने हा किल्ला परत आपल्या ताब्यात घेतला. दुर्गा मंदिर. जेव्हा या किल्ल्याचं बांधकाम चालू होतं तेव्हा या किल्ल्यावर खूप सारा खजिना सापडलेला. त्यांचं असं म्हणणं होतं की दुर्गेच्या कृपेने आपल्याला हा खजिना सापडला, मग दुर्गा मंदिर बनवलं आणि त्यासोबतच या गडाचं नाव दुर्गाडी असं ठेवलं. या मंदिरातील ओरिजिनल मूर्ती चोरी झाली. हा मंदिर तिथे नवरात्री उत्सव खूप धूमधडाक्यात साजरा होतो. शिवसेनेचे प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी इथं नवरात्री उत्सव साजरा केला. दरवर्षी तब्बल 7 लाखाहून जास्त लोक इथे भेट द्यायला येतात. सुरेश, आपण डिटेल मध्ये जाणून घेऊया की या गडाचा उपयोग महाराज कसा करायचे. जेव्हा कल्याणमध्ये नेव्हीची सुरुवात झाली, पोर्चुगीज खूप साधे होते पण ते खूप हुशार होते. ते खुश झाले की कल्याणमध्ये नेव्ही चालू झाली. त्यांच्यासाठी व्यापार सोपा होणार होता. पण छत्रपतींना असं वाटत होतं की पोर्चुगीजने इथे येऊन फक्त व्यापार करावा, इतर कुठल्याही गोष्टीत त्याने पडीना. जेव्हा पोर्चुगीज इथे व्यापार करायला यायचे, महाराजांची सीताई त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवून असायची आणि बारीक पुण्यांची खबर महाराजांना करते. हे सगळं बस इथे ठाणेपर्यंत. या किल्ल्यावरून सुरुवात झाली नेव्ही ऑफ इंडिया जोडायची. तब्बल 340 पोर्चुगीज बोलावलेले तट बांधले. हा किल्ला उल्हास नदीच्या तटामध्ये ठाण्याची खाडी दक्षिण उत्तरेला जाऊन मिळते. सह्याद्रीतून वाहणारी भस्म नदी कुल्लू आणि उल्हास नद्यांना घेऊन इथे खूप सारी बेटे तयार केली. या बेटांमध्ये खूप दाट झाडे आहेत जी आर्मर जहाजांना खोलवर लपण्यासाठी सोयीचे होऊ शकते. आणि तसेच एखादी शत्रू पाठलाग करत कल्याणपर्यंत आले तर हे आर्मर जहाज बेल लपलेले आहे ते त्यांच्यावर आक्रमण करते. अशा प्रकारे मी या किल्ल्याबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे. आता मी आपला निरोप घेते.